आज आपण माहिती घेणार आहोत किलेशन थेरपी विषयी. ईडीटीए किलेशन थेरपी म्हणजे आर्टरी किलेशन थेरपी आज जगभरात हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांवर म्हणजे ब्लॉकेजेसवर, लाईफस्टाईल डिसीजेस, डिजनरेटिव्ह डिसीजेसवर वापरली जाणारी अत्यंत आधुनिक आणि इनोव्हेटिव्ह अशी ट्रीटमेंट. मित्रांनो, आपण एक जनरेशन पाहिली ज्यांनी वयाची 90 गाठली आणि आयुष्यभरात कधी गोळ्या, औषधी, मेडिसिन्स घेतले नाहीत किंवा कधी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही व्हावं लागलं नाही. आणि आज एक पिढी पाहत आहोत ज्या पिढीला वयाच्या 40 मध्येच मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर, थायरॉइड, पीसीओडी, कॅन्सर ह्यांसारखे आजार होत आहेत. आणि हे आजार एकदा सुरू झाले की आयुष्यभर औषधांच्या आधारावर जगावं लागत आहे. का घडलं असेल असं? ह्या काही 4-5 दशकांमध्ये अचानक इतका प्रचंड बदल कसा झाला? याचं कारण आहे पोल्युशन. जमिनीच्या गर्भातील म्हणजे भूगर्भातील पेट्रोलियम आणि हेवी मेटल्स आपण जमिनीच्या पृष्ठभागावर आणले आणि त्यामुळे जुन्या पिढीने अनुभवलेले शुद्ध हवा, पाणी, अन्न, माती ह्याच्या आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व ज्या मूलभूत गोष्टी आहेत यांना आपण प्रदूषित केले. मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर हे सर्व आजार लाईफस्टाईल डिसीज आहेत म्हणजे डिजनरेटिव्ह डिसीज. आणि या डिजनरेटिव्ह डिसीजेसचं 3 मुख्य कारण आहेत. एक पहिलं कारण म्हणजे माल न्यूट्रिशन, म्हणजेच आपल्या आहारामध्ये, पोषणामध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आणि ट्रेस एलिमेंट्स यांचा अभाव. दुसरं कारण आहे इनकम्प्लीट डायजेशन. इनकम्प्लीट डायजेशन म्हणजे आपल्या पेशींमध्ये नियमित क्षणोक्षणी श्वसन व पचनक्रिया सुरू असते. म्हणजे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स पेशीमध्ये जातात आणि विषारी वायू आणि विषारी काही तत्व हे पेशीच्या बाहेर येतात. त्याचबरोबर पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य होत असते. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बिघाड होतो आणि ऊर्जा निर्मिती होत असताना आणि हे श्वसन आणि पचन होत असताना अपूर्ण ज्वलनामुळे तिथे फ्री रॅडिकल्स आणि काही मेटाबॉलिक टॉक्झिन्स म्हणजे मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स तयार होतात. याला इनकम्प्लीट डायजेशन असे म्हणतात. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे इंटरनल पोल्युशन. आज आपण अत्यंत तीव्र अशा प्रदूषित वातावरणात राहतो. कारखान्यांमधून बाहेर पडणारं धूर, गाड्यांमधून बाहेर पडणारं धूर, कारखान्यामध्ये वापरले जाणारे केमिकल्स, डाय, घरांसाठी वापरले जाणारे पेंट्स, त्याचप्रमाणे शेतीमध्ये वापरले जाणारे पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, खतं, त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंगमध्ये वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्स, इसेन्सेस, फ्लेवर, त्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आहारामध्ये वापरले जाणारे पॅकेज्ड फूड्स, त्याचप्रमाणे फटाक्यांचा धूर, आपण वापरतो ते कॉस्मेटिक्स यांच्या मार्फत अनेक प्रकारचे हेवी मेटल्स आणि केमिकल्स आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामध्ये प्रामुख्याने मर्क्युरी, लीड, आर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, निकेल, ॲल्युमिनियम, कॅल्शियम यांसारखे हेवी मेटल्स असतात. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येणं, ब्रेन स्ट्रोक, घशाचा व फुफ्फुसाचा कॅन्सर याचं प्रमाण जास्त आहे. याचं कारण सिगारेटमध्ये असणाऱ्या, सिगारेटच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या हेवी मेटल्स आणि केमिकल्स ह्याच्यामुळे हे आजार होतात. सिगारेटच्या धुरामध्ये कॅडमियम, स्टेरिक ॲसिड, टॉलिन, निकोटीन, अमोनिया, मिथेनॉल, कार्बन मोनॉक्साईड, आर्सेनिक, मिथेन, ॲसिटिक ॲसिड, ब्युटेन, हेक्झामाइन ही अत्यंत घातक अशी रसायने असतात. हे हेवी मेटल्स नॉन ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यांचं शरीरामध्ये विघटन होत नाही. त्यामुळे ते शरीराच्या पेशींमध्ये, टिश्यूमध्ये, ऑर्गन्समध्ये डिपॉझिट होतात. अपूर्ण श्वसन, अपूर्ण पचनक्रिया आणि पोल्युशनमधून आलेले हे सर्व घटक हे फ्री रॅडिकल्स, मेटाबॉलिक टॉक्झिन्स हे ऑक्सिडेंटच्या स्वरूपात असतात. त्यामुळे ते शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट करतात. म्हणजे शरीराच्या पेशींचा जे बाह्य आवरण आहे म्हणजे सेल मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया त्याला डॅमेज देतात. हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस दीर्घकाळ राहिला असता त्याला क्रोनिक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असे म्हणतात.
आणि या क्रोनिक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे पेशीचं स्ट्रक्चर, फंक्शन, इम्युनिटी हे सर्व डॅमेज होतं. त्यामुळे पेशींच्या डिजनरेशनला सुरुवात होते आणि त्यातूनच पुढे डिजनरेटिव्ह डिसीजेस, लाईफस्टाईल डिसीजेस जन्माला येतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या त्वचेवर ह्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डॅमेज होतो. त्याचा जो आतला पापुद्रा आहे, एंडोथेलियम, तो डॅमेज होतो व तिथे हे कॅल्शियम आणि काही हेवी मेटल्सचे फ्री रॅडिकल्स डिपॉझिट होतात व तिथे प्लाक, ब्लॉकेजेस तयार करतात. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. ब्लॉकेजेसमुळे नंतर हृदयाच्या मांसपेशींना ऑक्सिजन सप्लाय कमी होणं आणि इस्चिमिया डेव्हलप होतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे 4 पटीने जास्त असतं. कारण मधुमेही रुग्णांमध्ये मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रक्रिया ही मंदावलेली असते किंवा बिघडलेली असते. त्यामुळे शरीरामध्ये मेटाबॉलिक टॉक्झिन्स, फ्री रॅडिकल्स निर्माण होण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त असतं. हे सर्व लाईफस्टाईल डिसीजेस, डिजनरेटिव्ह डिसीजेस हे इन्फ्लामेटरी डिसीज आहेत. म्हणजे शरीराच्या पेशींमध्ये अर्थातच सर्व शरीरामध्ये एक प्रकारे सूज असते, इन्फ्लामेशन असते. त्यामुळे ह्या आजारांना रिव्हर्स करायचा असेल तर आपल्याला डिटॉक्सिफिकेशन, शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे पेशींना डिस्ट्रेस करणं, डिटॉक्स करणं आणि डिफ्लेम करणं, म्हणजे त्यांची जी इन्फ्लामेशन आहे ती कमी करणे. आणि त्यासाठी उपयुक्त ठरते किलेशन थेरपी. किलेशन थेरपी म्हणजे किले किंवा चिले असं त्याला तो शब्द आहे. चिले म्हणजे खेकड्याच्या नांगीमध्ये खेकडा जेव्हा एखादी वस्तू पकडतो ती कशी घट्ट पकडतो, तशीच किलेशन थेरपीमध्ये वापरले जाणारे जी औषधे आहेत ते शरीरातील जे हेवी मेटल्स, फ्री रॅडिकल्स आहेत त्यांना घट्ट पकडतात, त्यांच्याबरोबर एक बॉन्ड क्रिएट करतात. हेवी मेटल्स आणि फ्री रॅडिकल्स हे सर्व नॉन ऑर्गॅनिक असतात व किलेटिंग एजंट्स, विशेषतः ईडीटीए किलेशन थेरपी म्हणजे ईडीटीए हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड त्या नॉन ऑर्गॅनिक हेवी मेटल्सला, फ्री रॅडिकल्सला बॉन्ड करून म्हणजे त्याच्याबरोबर एक संयोग तयार करून त्यांना किडनी वाटे सुरक्षितरित्या आपल्या शरीराबाहेर काढतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या पेशींमधील, टिश्यूमधील जो हेवी मेटल्सचा आणि या फ्री रॅडिकल्सचा लोड आहे तो हळूहळू कमी होतो. किलेशन थेरपी ही अत्यंत सुरक्षित अशी चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे विना शस्त्रक्रिया, ऍडमिट न होता ती करता येते. साधारणपणे 7 ते 8 इंजेक्शन्स एका ड्रीप मध्ये टाकले जातात आणि ती ड्रीप 2 ते 3 तासांमध्ये शरीरात सोडली जाते. साधारणपणे आठवड्याला 2 ड्रिप्स अशा पद्धतीने कमीत कमी 10 ते 20 ड्रिप्स किंवा मॅक्सिमम 30 ड्रिप पर्यंत आपल्याला या ट्रीटमेंट्स कराव्या लागतात. किलेशन थेरपीची सुरुवात 1946 साली झाली. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रासायनिक अस्त्र जी वापरली गेली त्यामुळे निर्माण झालेल्या लीड टॉक्सिसिटीला ट्रीट करण्यासाठी किलेशन थेरपीचा प्रथम वापर झाला. त्यानंतर काही कालांतराने असे लक्षात आलं की किलेशन थेरपीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असलेले कॅल्शियमचे आणि हेवी मेटल्सचे जे थर आहेत ते निघून जातात. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि इतर रक्तवाहिन्यांमध्ये असणारे प्लाक्स आणि ब्लॉकेजेस हे हळूहळू कमी होऊन नाहीसे होतात. त्यामुळे आज जगभरात किलेशन थेरपीचा वापर केला जातोय. ईडीटीए किलेशन थेरपीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तवाहिन्याच्या आतील कॅल्शियमचे थर निघून जातात, रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजेस कमी होतात, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते, रक्ताचा चिकटपणा कमी होऊन गुठळी बनण्याची प्रक्रिया थांबते, हृदयाच्या मांसपेशींची कार्यक्षमता सुधारते, हृदयाचा रिदम नॉर्मल होतो, हृदयाच्या व्हॉल्व्हचे कॅल्शियमचे थर कमी होऊन व्हॉल्व्हचे कार्य सुधारते, ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा होते. किलेशन ट्रीटमेंटमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे, थकवा येणे ही लक्षणे हळूहळू कमी होऊन नाहीशी होतात. या रुग्णांना हृदयविकाराचा त्रास आहे, उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, अशा रुग्णांनी ही ट्रीटमेंट वेळोवेळी केली तर वारंवार ब्लॉकेजेस तयार होणं व त्यामुळे भविष्यात
अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी पुन्हा पुन्हा करावी लागणे हे टाळता येते. त्यासोबतच ही अत्यंत सुरक्षित अशी ट्रीटमेंट असल्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा ही घेता येते. जे अत्यंत प्रदूषित अशा वातावरणात राहतात, ज्यांची जीवनशैली अत्यंत स्ट्रेसफुल आहे किंवा खराब आहे असं म्हणता येईल, त्यांचा आहार अत्यंत अनियमित आहे, चुकीचा आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये हृदयविकार, मधुमेह अनुवांशिकतेने आहे, अशा सर्व रुग्णांनी पुढे भविष्यात आपल्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकार किंवा डिजनरेटिव्ह डिसीज होऊ नये म्हणून ही ट्रीटमेंट म्हणजे किलेशन थेरपी प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणून सुद्धा घेणं अत्यंत आवश्यक आहे.